मित्रांनो, राज्यभरातील शेतकरी ज्यांची प्रतीक्षा करत होते ते म्हणजे पी-एम किसानच्या नवीन नोंदणीची. आता ज्यांचे कोणाचे वडील हयात नाही आहेत आणि ते लाभार्थी होते. आता त्याच्यानंतर वारसा हक्काने जमीन तुमच्या नावावरती झाली आहे, परंतु आता तुम्हाला ते लाभ घ्यायचा आहे पुन्हा एकदा. तर त्यासाठी नवीन प्रक्रिया ही मागच्या 2-3 वर्षापासून खंडित होती. अर्ज केले असता सुद्धा त्याची मंजुऱ्या येत नव्हत्या. आता नवीन अपडेट असा आहे, की ज्यांचे कुणाचे लाभार्थी वडील हयात नाही आहेत आणि 2019च्या नंतर तुमच्या नावावरती जमीन वारसा हक्कानं झालेली असेल, तरच तुम्हाला नवीन नोंदणी करता येते. जर तुम्ही खरेदी-विक्री केलेली असेल किंवा तुमचं इतर कुठल्या कारणानं तुमच्याकडे आलेली असेल जमीन आणि ज्याच्याकडे तुम्ही खरेदी केला तो जर पी-एम किसानचा लाभार्थी नसेल, तर तुम्हाला नवीन नोंदणी करता येणार नाही. केवळ आणि केवळ जो लाभार्थी 2019ला झाला होता आणि तो मयत पावलेला आहे, त्यांच्याच वारसा हक्काने ज्यांना कुणाला जमिनी मिळालेल्या आहेत, त्यांना अर्जाचा लाभ मिळू शकतो किंवा लाभ घेऊ शकता. तुम्ही अर्ज करू शकता. तुमचा अर्ज पात्र होऊ शकतो. आता प्रश्न असाही आहे, की एक वडील वारल्यानंतर तिघा भावामध्ये जमीन विभाजन झालेलं आहे, तर तिघांनाही लाभ भेटेल का? तर होय, तिघंही पात्रच आहेत. तिघांनाही वेगवेगळा अर्ज करायचा आहे आणि तुम्हा तिघांनाही याचा लाभ मिळू शकतो. तर मग नेमकं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी काय-काय कागदपत्र लागणार आहेत. त्याच्यानंतर अर्ज कोण्या ठिकाणी जायचं, कसं भरायचं, काय-काय विचारलं जातं तिथं. त्याच्यानंतर कागदपत्र कोणकोणती विचारले जातात, त्याला कसं स्कॅन करून अपलोड करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामुळे डिटेल व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुमची घरी बसल्या तुम्ही नोंदणी करू शकता किंवा जर तुम्हाला घरी सोय नसेल तर तुम्ही सी-एस-सी केंद्रावरती जाऊनही नोंदणी करू शकता. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. PM किसान नावानं Googleवरती सर्च करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. अशी ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. उजव्या हाताला न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. आता नवीन रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन झाला. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर दर्ज करायचा आहे, ज्यांच्या नावावर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्ह्यानंतर एक मोबाईल नंबर जो कधीच नाही वापरलेला असा नंबर टाकायचा आहे इथं आणि कॅप्चा टाकून सेंड OTP करायचा. आता सेंड OTP केल्यानंतर एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती. तो OTP आपल्याला दर्ज करणं गरजेचं आहे. असं केल्यानंतर इथे येतं की रेग्युलर रजिस्ट्रेशन ज्यांची नोंदणी 1/2/2019च्या नंतरचे नावावर जमीन झाली असेल तरच. आता एक मेसेज येतो आहे की यामध्ये सांगितलं आहे की फेब्रुवारी 2019च्या नंतर ज्यांचे कुणाचे जे कोणी वडील किंवा आई हयात नसतील त्यांनाच फक्त ही नोंदणी आहे, बाकी कोणाचीच नाही आहे. ओके म्हणून क्लिक करा. याच्यानंतर पुन्हा तुम्हाला आधारचा एक OTP येणार आहे. त्यासाठी कॅप्चा दर्ज करा. गेट आधार OTPवरती क्लिक करायचं आहे. तर हे केल्यानंतर एक डिक्लरेशन फॉर्म ॲक्सेप्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आधार ऑथेंटिकेशनवरती क्लिक करायचं आहे OTP टाकून. हे ओपन केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुमचं नाव, गाव, फार्मर ID वगैरे सगळं येईल. त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, राशन कार्डचा नंबर ऑनलाईनचा आणि इथं PM किसान निधीचं आहे की नाही, येस किंवा नो. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस मॅरिड, कोणाला सोबत कोण आहेत, वाईफचं इथं नाव आणि त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड. जे फॅमिलीमध्ये पती पत्नी असतील तर एकमेकांचं हे करायचं आहे, तिथं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये फॅमिली मेंबर्समध्ये पती किंवा पत्नी दोन्हीपैकी एकाचंच करायचं आहे. आता ह्याप्रमाणे तुम्ही ऑथेंटिकेट केल्यानंतर खाली तुम्हाला माहिती येईल पूर्ण. तुमचा गट नंबर येईल, त्या गट नंबरमध्ये किती जण आहेत आणि त्यापैकी तुमचं कोणतं आहे ते अचूक तुम्हाला इथं निवडायचं आहे. यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आता परत पुढं फॉर्म भरण्यासाठी एक आटं पाहिजे तुम्हाला, आटंचा नंबर. आटंवरती हा नंबर असतो खाते नंबर, तो खाते नंबर तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. खाली येऊन खाते नंबर टाकायचा आहे तुम्हाला आणि ही जमीन तुमची 2019च्या नंतर नावावर झालेली आहे. कशामुळे ट्रान्सफर झालेली आहे त्याचंही कारण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे वडिलांचा डेथ आहे, आईची डेथ आहे, आईच्या नावावर असेल तर आईची डेथ, वडिलांच्या नावावर असेल वडिलांची डेथ, हे कारण सांगून तुम्हाला ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लँड वेस्टिंग डेट, आता म्हणजे तुमच्या नावावर कधी झालं आहे हे कसं कळणार, तर फेरफार सातबाऱ्यावरती फेरफार नंबर असतो. तुम्हाला डिजिटल सातबाऱ्यावरती फेरफारवरती जाऊन तुमचं जिल्हा, त्याच्यानंतर तुमचा तालुका आणि तुमचं गाव निवडायचं आहे आणि जो फेरफार नंबर आहे तो फेरफार नंबर तुम्हाला इथं ह्या ठिकाणी दर्ज करायचा आहे. फेरफार नंबर या ठिकाणावरून तुम्ही घेऊ शकता. इकडच्या साईडला फेरफार नंबर असतो. फेरफार नंबर टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली येऊन ह्याचं एक पेमेंट आहे 15 रुपयाचं, ते चलन पे करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईनचा फेरफार डाउनलोड करायचा आहे. फेरफार डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे ओपन होईल. त्यामध्ये तुमचं तारीख दिसेल की फेरफार करण्याची दिनांक. मग हा फेरफारचा दिनांक तुम्हाला ती वेस्टिंग डेट जी त्यांनी म्हणलेली आहे की तुमच्या नावावर कधी झालं आहे,
ती तारीख तुम्हाला इथं दर्ज करणं गरजेचं आहे. आता ही तारीख झाल्यानंतर तुमचं ज्यांचे कोणी वडील किंवा आई वारलेत तर त्यांचं ज्यांचं डेथ सर्टिफिकेट आहे त्यांचं तुम्हाला आधार कार्ड आणि त्यांचा आधार नंबर असणं गरजेचं आहे. त्यांचा आधार नंबर टाका. त्याच्यानंतर त्यांचं नाव पण टाकायला पाहिजे. बहुतांश वेळेस आपल्याकडं त्यांचं आधार कार्ड नसतं, पण ते आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आधार लिंक मोबाईलवरती OTP तर जाणार नाही आहे. हे केवळ डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन म्हणजे नाव आणि नेम हे बरोबर आहे का एवढंच तपासणार आहे. त्यामुळं काळजी नसावी. तुम्हाला त्या आधार लिंक मोबाईलवर OTP जाणार नाही आहे. केवळ तुम्हाला तुमचं डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ॲड म्हणून एक ऑप्शन येणार आहे. ह्या ॲडच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जोडून घेणं गरजेचं आहे. आता हे जे काही प्रोसेस आहे ही तुम्हाला अगदी तुमच्या घरी बसल्या पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला हे परत ॲड केल्यानंतर खाली आता लास्ट स्टेजमध्ये तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 7/12/8 पती पत्नीचा आधार कार्ड, त्याच्यानंतर फेरफारचा नंबर आणि डेथ सर्टिफिकेट या सगळ्यांना एकत्र PDF करून तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यासाठी अपलोड केल्यानंतर तुम्हाला 200 KBच्या मध्ये साईज असणं गरजेचं आहे. 200 KBच्या मध्येची जे साईज आणि त्याच्यानंतर ह्याला सेव्ह जर सक्सेसफुली केला तरच हे ॲक्सेप्ट होईल, अन्यथा हे ॲक्सेप्ट होणार नाही आहे. यासाठी तुम्ही मर्ज PDFचा वापर करू शकता किंवा आणखीन कुठल्याही वेबसाईटचा वापर करू शकतात. आता हे डिक्लेरेशन जर तुम्ही 200 KBच्या मधली फाईल आणि हे डिक्लेरेशन सेव्ह केलात तर तुम्हाला पुढं जाऊन एक असा मेसेज येईल ज्यावेळेस ही सक्सेसफुल सबमिट होईल. अशा प्रकारे एक मेसेज येईल की तुमचं आता नोंदणी झालेली आहे परंतु ही अपूर्ण आहे आणि पूर्ण नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एकतर PM किसानच्या ॲपमधनं किंवा CSC केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक OTP करणं गरजेचं आहे. असं केलात तरच तुमचं PM किसानची नोंदणी पूर्ण होईल.